नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण विविध आजारांविषयी माहिती मिळवतो आणि तज्ज्ञांकडून त्यांवरील उपचार देखील जाणून घेतो. कर्करोग उपचारातील पोषण विषयक तथ्य आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर मानसी बावस्कर यांच्याकडून. नमस्कार मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मॅडमची ओळख करून देते. डॉक्टर मानसी बावस्कर या नवी मुंबईतील MPCT सुराना हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ओरल ऑन्कोसर्जन म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून HBNI फेलोशिप ओरल ऑन्कोलॉजी अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी मधून मिळवली. विशेष म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्याकडून त्यांची रायगड जिल्ह्याच्या कर्करोग योद्धा म्हणून निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे 15 शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय परिषदांना त्यांनी हजेरी लावली आहे. मुंबईतील नागरिकांसाठी विनामूल्य वैद्यकीय तपासणीसह ओरल स्क्रीनिंग कॅम्प्स त्या आयोजित करतात. आता आपण अजिबात वेळ न दवडता त्यांच्याकडून कर्करोगात आपला आहार कसा असावा याविषयी माहिती जाणून घेऊया. मॅडम, सुरुवातीलाच आम्हाला सांगा की मुळात ओरल कॅन्सर किंवा तोंडाचा कर्करोग म्हणजे काय असतं? प्रथमच धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. आणि आजचा आपला विषय आहे तो फारच महत्त्वाचा आहे की आपलं पोषणाचं काय महत्त्व आहे कर्करोग पेशंट्स रुग्णांमध्ये. आता सर्वात पहिल्यांदा हे माहिती जाणणं गरजेचं आहे की तोंडाचा कर्करोग, ज्याला आपण ओरल कॅन्सर म्हणतो, हे कशामुळे होतं. तर तंबाखू आणि त्याचे वेगवेगळे पदार्थ म्हणजे मावा, गुटखा, खैनी, त्यातच सिगरेट किंवा बीडी स्मोकिंग, त्यानंतर पान, सुपारी आणि दारू, ह्या सगळ्या व्यसनांमुळे आपल्याला ओरल कॅन्सर, तोंडाचा कर्करोग होतो. तर आता ह्या पेशंट्समध्ये आपल्याला उपचार काय असावे, म्हणजे पहिल्यांदा तर तोंडाचा कॅन्सर हे प्रथम सर्जरी म्हणजे ऑपरेशनने ट्रीटमेंट होते आणि सर्जरीच करावी लागते. येस. आणि जर कुठले पेशंट्स आपले ॲडव्हान्स स्टेज म्हणजे आपण म्हणतो स्टेज 3 किंवा स्टेज 4 चे असतील तर सर्जरीच्या पुढे त्यांना रेडिएशन आणि किमोथेरपी ह्याची सुद्धा आवश्यकता भासू शकते. अच्छा. सो आपलं तोंडाचं कॅन्सरचं बेसिक हे ट्रीटमेंट आहे. आता आपण जेव्हा तोंडाचं ऑपरेशन करू तर आता प्रश्न पडतो की पेशंटचं खाणं, पिणं आणि बोलणं ह्या सगळ्या कृतींवर परिणाम असतो. तर त्यासाठी आपण एक ट्यूब घालतो ज्याला आपण नेझोगॅस्ट्रिक ट्यूब म्हणतो, जी आपल्या नाकातून पोटामध्ये जाते. अच्छा. सो अशा पेशंट्समध्ये ऑब्व्हियसली सर्वात मोठा प्रश्न ॲज अ कॅन्सर सर्जन आणि पुढे आपली जी पूर्ण टीम असते, डायटिशियनची टीम असते, ह्या पेशंट्समध्ये आपलं न्यूट्रिशन म्हणजे आहार हा कसा पुरला जायला पाहिजे, एक बॅलन्स डाएट कसं मेंटेन करता यायला हवं, हे फार महत्त्वाचं असतं. होय, खरं तर मीही हे ऐकलंय की कर्करोगाचे जेव्हा उपचार सुरू असतात तेव्हा त्या रुग्णांना भरपूर पोषक तत्व मिळणं आवश्यक असतं. का पण असं काय कारण आहे? बरोबर, अगदी चांगला प्रश्न विचारलात. कारण की पेशंट पहिल्यांदा तर कॅन्सर झालेला आहे, त्याची लढाई, त्या एवढे मोठ्या उपचारामध्ये सर्जरी, रेडिएशन, किमोथेरपी या एवढ्या मोठ्या उपचारामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेशंटची इम्युनिटी ही फार कमी होते. आता ही इम्युन सिस्टम जर पेशंटची कमजोर झाली त्यामुळे पेशंटची जी रिकव्हरी आहे त्यात अडचणी येतात. तर अशा वेळीच आपल्याला पेशंटला एक बॅलन्स द्यायला, आता तुम्हा आम्हामध्ये जेवण खाणं सोपं असतं, पण जेव्हा पेशंटची सर्जरी झाल्यानंतर आपल्याला त्यांना एका नळीतनं जेवण द्यावं, म्हणजे ते जेवण एकतर लिक्विड किंवा सेमी सॉलिड अशा प्रकारे आपल्याला द्यावं लागतं. आता त्यात जितकं बॉडीचं वजन आहे त्या अनुसार तितकं जेवण जाणं हे गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणणार बॅलन्स डाएट म्हणजे काय, तर आपले मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे आपले कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट, त्यातल्या त्यात प्रोटीन हे सर्वात महत्त्वाचे असतात, जेणेकरून आपली बॉडीची रिकव्हरी आणि हिलिंग होते, आपली इम्युन सिस्टम मेंटेन राहते. तर ह्याचं प्रमाण आपल्याला जेव्हा कॅन्सर ट्रीटमेंट पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये जास्त असावं लागतं. अच्छा. खरं तर याबद्दलच पुढचा प्रश्न आहे. विटॅमिन्स अर्थात प्रथिनं, ही प्रथिनं जेव्हा कर्करोगाच्या रुग्णांच्या शरीरात जातात तेव्हा त्याचा त्यांच्या स्नायूंवर काय परिणाम होतो? बरोबर, प्रोटीन्स आपले जे असतात, प्रोटीन्समुळे आपले जेवढे पण सेल्स आहेत बॉडीचे त्यांची रिकव्हरी लवकर होते. त्यामुळे पेशंटमध्ये सतत एक ऊर्जा राहते, एक ताकद राहते, जेणेकरून स्नायूंची झीज होत नाही. आणि त्याच्यामुळे बाकीची पण सगळी जी बॉडी सिस्टम आहे त्याची रिकव्हरी, कारण की जो दुष्परिणाम पेशंटला जो झालेला आहे ट्रीटमेंटनुसार, त्याच्यामध्ये पेशंटला एक तर पहिल्यांदा कसं असतं की ट्रीटमेंटमुळे झालेली कमी ताकद, त्याच्यानंतर पेशंटला सतत मळमळतं किंवा डायरिया, लूज मोशन होणं ट्रीटमेंटनंतर, शिवाय पेशंटला गिळताना त्रास येतो, पेशंटला भूक कमी लागते ज्याला आपण लॉस ऑफ ॲपेटाईट म्हणतो. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे अधिक आपल्याला जास्त महत्त्व असतं की पेशंटला आपण न्यूट्रिएंट रिच म्हणजे आपलं प्रोटीन रिच, कॅलरी रिच फूड द्यावं.
तर ह्याची फार गरज असते. आणि आपल्या डाएटमधनं आता कसं आपण हे अन्न त्यांना पोचवायचं हे फारच महत्त्वाचं आहे आणि हे फार गरजेचं आहे. ज्याचे एक आपण डाएट चार्ट बनवतो पेशंटसाठी. एक गाईडलाईन आहे आपल्याला, एस्पेन गाईडलाईन आहे युरोपियन सोसायटीचे. तर ह्या गाईडलाईननुसार आम्हाला नॉर्मल लोकांना आपल्याला आपल्या वजनाप्रमाणे 1.5 ग्राम प्रोटीन पर बॉडी वेट गरज आहे. पण तेच आपण पेशंट्स जे कॅन्सरचे पेशंट ज्यांची ट्रीटमेंट सुरू आहे त्यांना आपण 2 ग्राम, म्हणजे समजा आपल्याकडे एक 70 किलोचा माणूस आहे ज्याची कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू आहे, त्याला कमीत कमी 140 ग्राम प्रोटीन दिवसाला गरजेचं आहे. आता हे तुम्ही म्हणाल की हे एवढं प्रोटीन आपण फक्त जेवणातनं देऊ शकतो, ते पण सॉलिड्स, सेमी सॉलिड्स किंवा लिक्विड्स. मग त्यामध्ये आपल्याला जसं तुम्ही मला विचारलं प्रथिनांचं काय महत्त्व आहे, तर त्यामध्ये आपल्याला जे प्रोटीन सप्लिमेंट आपण म्हणतो, ज्याला आपण म्हणतो वे प्रोटीन आयसोलेट, ह्याची गरज भासते. तर कॅन्सर पेशंट्समध्ये हे वे प्रोटीन म्हणजे तुम्हाला एक साध्या शब्दात मी असं समजावलं की प्रोटीनचं प्युअर फॉर्म आहे ते. म्हणजे जर आपण 1 स्कूप प्रोटीन पावडर दिली त्यातनं त्यांना कमीत कमी 4 ते 5 ग्राम प्रोटीन. मग जर तुम्ही त्याला दिवसातून 6 ते 7 स्कूप्स प्रोटीन पावडर दिलं त्याच्यातनंच आपल्याला पेशंटची अर्धी प्रोटीन रिक्वायरमेंट मिळू शकते. एक ना मॅडम, म्हणजे सर्वसामान्यपणे साखरेमुळे आपल्या शरीराचं प्रचंड नुकसान होतं असं म्हटलं जातं, पण असं देखील ऐकण्यात आलंय की साखरेमुळे कर्करोग वाढतो, मग साखर पूर्णपणे बंद करावी असं देखील म्हटलं जातं. यात किती तथ्य आहे? नाही, हे फार गैरसमज आहे. हे आपल्याला वाटतं की साखरेमुळे कर्करोग होण्याची शक्यता वाढू शकते, पण असं नाही आहे. साखर म्हणजे जे आपण रिफाईंड शुगर किंवा फॉर्टिफाईड शुगर जे म्हणतो, जे मार्केटमध्ये आपल्याला मिळतं, ते अवॉइड करायला हवं एक हेल्दी लाईफस्टाईलसाठी. पण अदरवाईज आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोज जे आपल्याला नॅचरल फूड स्टफमधनं मिळतं, आपले फळं, ह्याच्यातनं जे आपल्याला नॉर्मल जे हेल्दी ग्लुकोज जे मिळतं ते तर आवश्यक आहे आपल्या बॉडीच्या फंक्शनिंगसाठी. आपल्या पेशींच्या सगळ्या हेल्दी फंक्शनिंगसाठी ग्लुकोजची आवश्यकता आहे. आणि शिवाय कॅन्सर पेशंट्समध्ये ज्यांची रिकव्हरीला आपल्याला जास्त मदत हवी असते त्याच्यात तर ग्लुकोजची नक्कीच गरज असते. तर हे फार गैरसमज आहे की साखर हे कॅन्सरसाठी हार्मफुल आहे. उलटं फक्त की फॉर्टिफाईड किंवा जे रिफाईंड आर्टिफिशियल सोर्सेस आहेत ते अवॉइड करायला पाहिजे. आणि ना काही रुग्ण उपवास करतात कर्करोगातून मुक्त होण्यासाठी, म्हणजे एक डाएटचा भाग म्हणून. तर यामध्ये किती तथ्य उपवास करण्यात? आता सध्या तर तुम्ही म्हणाल तर हे फॅड झालं इंटरमिटंट फास्टिंग जे आपण म्हणतो की 18 तास उपवास आणि उरलेल्या 6 तासात आपलं जेवण. हे एक काय म्हणतो, एक थोड्या वेळेसाठी थोडंफार आपलं बॉडीची क्लिन्झिंगसाठी हे चांगलं आहे. पण अदरवाईज हेल्दी लाईफस्टाईलसाठी तुम्हाला एक बॅलन्स डाएटची गरज आहे. आणि शिवाय कॅन्सर पेशंट्समध्ये तर फास्टिंग आणि हे सगळं तर अवॉइड केलेलं बरं आहे, बिकॉज त्यांना आपल्याला जास्त प्रमाणात जेवण द्यायची गरज आहे सो दॅट त्यांची बॉडीची लवकर रिकव्हरी होवी, जेवढी पण उपचार आपले देतोय त्याच्यातून. अच्छा, आतापर्यंत तुम्ही जी माहिती दिलेली आहे त्यावरून हे लक्षात आलं की केवळ आहारातून कर्करोग रुग्णांना पोषक तत्व मिळू शकत नाहीत, म्हणून त्यावरून आपल्याला विचारायचं आहे की नर्सेस, डायटिशियन आणि मल्टीडिसिप्लिनरी टीम या सगळ्या कर्करोगाच्या रुग्णांच्या आहारात किंवा पोषक तत्व त्यांना मिळवून देण्यात काय भूमिका बजावतात? अत्यंत इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हे. आता तुम्ही म्हणाल तर कॅन्सर पेशंटचं जे काही ट्रीटमेंट आहे हे एक जण, म्हणजे मी एक सर्जन, ऑन्कोसर्जन मी एकटी करत नाही. हे जसं यांनी म्हटलं मल्टीडिसिप्लिनरी टीम अप्रोच, म्हणजे आपल्याला कॅन्सर सर्जनसोबत आपल्याला डायटिशियनची गरज असते आणि सर्वात जास्त म्हणजे आपल्याला नर्सिंग स्टाफची गरज असते, जेणेकरून आपण प्रत्येक कॅन्सर रुग्णाला एक व्यक्तिगत ट्रीटमेंट आपण त्यांना देऊ शकतो. आता का असं आपल्याला आहे, कारण की जसं आपलं डिस्कशन झालं आतापर्यंत की ह्या पेशंट्समध्ये न्यूट्रिशन रिक्वायरमेंट जास्त असते, कारण की एवढं मोठं ट्रीटमेंट सुरू आहे. त्यामध्ये त्यांची रिकव्हरी होण्यासाठी त्यांना आपल्याला नुसतं जे घरचं जेवण आहे त्यातून ॲडिक्वेट न्यूट्रिशन म्हणजे तेवढा आहार, पोषण आहार त्यांना भेटत नाही. तर त्यामुळे आपल्याला सप्लिमेंट्स द्यावे लागतात, जे प्रोटीन सप्लिमेंट्स आपण ॲडिशनल. आता शब्द आहे सप्लिमेंट, ते कसे दिले जातात? सो प्रोटीन पावडर असते आपल्याला, भरपूर कंपनीज अवेलेबल आहेत. आणि जसं जी पेशंटची जी ट्रीटमेंट सुरू आहे, प्रत्येक पेशंट वेगळा असतो, प्रत्येक पेशंटची गरज वेगळी असते त्यांच्या वजनाप्रमाणे, त्यांच्या ट्रीटमेंटप्रमाणे. तर ते प्रोटीन पावडर जे असतं ते डायटिशियन त्यांच्या वेटप्रमाणे आणि त्यांच्या बॉडीला किती रिक्वायरमेंट आहे त्यांच्या पॅरामीटर्सनुसार ते सांगता की बाबा ह्या पेशंटला आपल्याला दिवसातून 8 स्कूप प्रोटीन पावडर द्यायचं. पण मग ते पाण्यातून देतात? येस, तुम्ही त्यांना पाण्यातून देऊ शकता किंवा दुधातून मिक्स करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं हे आहे की आपण कसं दिवसातून म्हणतो की 4 मोठे जेवण घ्यायचे,
कॅन्सर पेशंट्समध्ये असं नसतं. त्यांना 6 ते 7 वेळा छोटे छोटे मील्स त्यांना द्यावे लागतात, जेणेकरून त्यांची भूक मरते, जी लॉस ऑफ ॲपेटाईट आपण जे म्हणतो त्याच्यासाठी त्यांना छोटे छोटे आपल्याला आहार द्यावे लागतात गॅप्सने. आणि त्या 2 आहार म्हणजे सकाळी 8 वाजता जर आपण नाश्ता दिला तर 10 वाजता त्यांना पाणी द्यायचं, कारण की ह्या पेशंट्समध्ये डिहायड्रेशन असतं. तर पाणी म्हणजे नुसतं पाणी नाही, आपण त्यांना नारळ पाणी किंवा सूप्स देऊ शकतो, त्यांना छास, ह्या सगळ्या. आणि त्यामध्ये हे प्रोटीन पावडर जे आपण त्यांना पाण्यात मिक्स करून देऊ शकतो. त्यासोबत त्यांना आता खायचं काय खाणार आपण, तर त्याच्यामध्ये आपल्याला घरचे जे काय पण धान्य आहेत, जसं नाचणीची पेज किंवा भाजलेले चना डाळ ज्याला आपण सत्तू पावडर म्हणतो, सत्तू पावडरची पेज, म्हणजे ज्याच्यात कॅलरी जास्त असते, जेणेकरून पेशंटला भूक जी आहे ती सतत म्हणजे मेटाबॉलिझम पण त्यांचं वाढतं. आणि त्यासोबत प्रोटीन सप्लिमेंट्स जेव्हा आपण देतो कुठल्याही फॉर्ममध्ये लिक्विड्समध्ये मिक्स करून, तर त्यांना पाण्याचा पण तितकंच आहार मिळत राहतो आणि प्लस त्यांची रिकव्हरी लवकर होत राहते. सो हे डाएट जे आहे हे आपल्याला एक डाएट चार्ट बनवून मिळतं प्रत्येक पेशंटसाठी. आणि ते डाएट चार्ट जसं आपण पेशंटची रिकव्हरी बघतो की बाबा पेशंटचं वजन वाढतं आहे, पेशंटला भूक लागते, पेशंटला आता ट्रीटमेंटमध्ये थोडा उत्साह येते की त्यांचा आता मूड चांगला झाला आहे, तर हे डाएट चार्ट आपल्याला मॉडिफाय करणं फार गरजेचं आहे. अच्छा, आता प्रत्येक रुग्णानुसार त्याचा डाएट चार्ट हे बदलत असेल. येस डॉक्टर, अगदी प्रामुख्याने ज्यांची पूर्णपणे भूक मंदावलेली असेल अशा कर्करोग रुग्णांसाठी आपण डाएट सांगाल आता? येस, करेक्ट. सो पहिल्यांदा प्रथम आपल्याला एक आहे की आपले जे मील्स आहेत, कुठल्याही कर्करोगाच्या रुग्णामध्ये आपल्याला त्यांना 6 ते 7 छोटे छोटे मील आपण त्यांना द्यायला पाहिजे. ह्या 2 मील्समध्ये त्यांना पाणी किंवा कुठलेही ज्यूस, तुम्ही सूप म्हणा ह्याचं, किंवा तुम्ही छास, ह्या सगळ्या 2 मील्सच्या मधल्या गॅपमध्ये त्यांना लिक्विड आणि त्यासोबत जर प्रोटीन सप्लिमेंटची आवश्यकता असेल तर ती त्यांना द्यायला पाहिजे. त्यासोबत पेशंटला कधी कधी चव येत नाही, तर चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यांना अद्रक कधी कधी चावायला देऊ शकता, किंवा जर लिंबू पाणी, हे सगळं असं तुम्ही त्यांना ट्रीटमेंट मॉडिफाय करून देऊ शकतो. आणि डाएट चार्टमध्ये आपल्याला बॅलन्स डाएट पाहिजे, तर त्यामध्ये तुम्हाला फळं आणि भाज्यांचं खूप प्रमाणात त्यांना सूप्स तुम्ही देऊ शकता. पालकचं सूप म्हणा, फ्रूट ज्युसेसमध्ये तुम्ही त्यांना डाळिंबाचा ज्यूस द्या, जेणेकरून त्यांचं हिमोग्लोबिन, ह्या सगळ्या जे पॅरामीटर्स आहेत ते वाढतात. आणि बाकी आपलं घरचं जेवण जे आपण त्यांना मऊ करून देऊ शकतो, म्हणजे डाळ भात किंवा खिचडी ही जर अशी, जसं लहान बाळांना आपण ज्या कन्सिस्टन्सी ज्या स्वरूपात जेवण देतो त्याच मऊ करून आपण त्यांना ते जेवण देऊ शकतो. आणि मेन म्हणजे की सगळे पॅरामीटर्स त्याच्यात इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. सर्वात जास्त म्हणजे प्रोटीन. तर प्रोटीनमध्ये तुम्ही म्हणाल की व्हेजिटेरियनमध्ये काय देऊ शकतो, तर आपल्या डाळी ह्या सगळ्या प्रोटीनच्या प्रोडक्ट्स आहेत. सोयाबीन किंवा टोफू आपण आता जर नवीन म्हणतो, पनीरचा दुसरा प्रकार, ह्याचे. आणि जे नॉनव्हेज खातात त्यांच्यामध्ये तर आपण अंडी, मांस, मच्छी ह्याचे सूप्स, ह्याचं सगळं तुम्हाला सेवन करणं गरजेचं आहे. अच्छा, तोंडाची चवच गेली असेल तर आलं द्यावं चाखायला असं आपण सांगितलं. पण जर काही रुग्णांना मळमळ प्रचंड होते, मळमळ झाल्यामुळे ते जे काही पितायत, जे काही खातायत ते बाहेर निघतं, मग अशा वेळी या मळमळीवर पण कसा उपाय करायचा आणि मग त्या अनुषंगाने त्यांच्या तोंडाची चव कशी आणायची? करेक्ट. आता हे मळमळणं हे शक्यतो अशा पेशंट्समध्ये होतं ज्यांची किमोथेरपी सुरू आहे, कारण की ते जे किमोथेरपीला आपण जे इंजेक्शन लावतो त्याचे एक साईड इफेक्ट, दुष्परिणाम मळमळणं असतं. आता जेव्हा जसं आपण ओरल कॅन्सरची सर्जरी झाली आहे, आता शक्यतो तर ते लोक पेशंट्स तोंडाने तर जेवू शकत नाही जोपर्यंत त्यांची रिकव्हरी होत नाही. तर त्यावेळेस आपल्याला औषधं दिले जातात, जे आपण टॅबलेट्स असतात किंवा इंजेक्शन असतात. त्याच्याशिवाय काही दुसरा पर्याय नाही. फक्त एकच आहे की आपल्याला थोडं लिक्विड डाएट जास्त ठेवावं लागतं. जेव्हा बॉडीला डिहायड्रेशन झाले तर आपले इलेक्ट्रोलाइट्स, म्हणजे आपण जे ORS म्हणतो किंवा असं, आणि लिंबू पाणी, जेणेकरून जास्त अशक्तपणा वगैरे येत नाही. हे सगळ्या गोष्टींनी थोडंफार मळमळणं कमी होतं आणि तुम्हाला ॲटलिस्ट ताकद राहते, सो दॅट तुम्हाला जे काही ट्रीटमेंट, तुमचं एकदा किमोथेरपी संपलं की जी ट्रीटमेंट संपली, जेणे तुमची रिकव्हरी लवकर झाली, तर तुम्ही तोंडाने खायला सुरू करू शकता. आणि मग जसं जसं चव, तुमचे जे सेन्सेशन आहे हे फार टेम्पररी असतं जोपर्यंत ट्रीटमेंट सुरू आहे. एकदा ट्रीटमेंट संपली की तुमचे सगळे सेन्सेस जेव्हा हळूहळू रिकवर होतात, ऑटोमॅटिकली पेशंट्सची, आणि पेशंट्सला आपल्याला फिजिओथेरपी द्यावी लागते, तर एक्सरसाइजेस वगैरे जेव्हा सुरू असतात त्याने पेशंटला भूकसुद्धा जास्त लागायला लागते. मग आपण जेव्हा हे सगळे स्टेप्स एकत्र करतो त्यामुळे पेशंट्सची एक अपवर्ड डिरेक्शन, पॉझिटिव्ह डिरेक्शनमध्ये पेशंट्सची रिकव्हरी असते. सो त्यामुळे हे सगळं महत्त्व तर फार आहे पोषणाचं. अगदीच. आणि या पोषणाचं महत्त्व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात किती आहे? अगदी चांगला प्रश्न विचारला आहे, कारण की आपण सारखं म्हणतो बॅलन्स डाएट का गरजेचं आहे, कारण की
कुठलेही पेशंट जेव्हा एवढ्या इन्क्रीज्ड इम्पॅक्टमध्ये ट्रीटमेंट घेतात, जेव्हा आपण कॅन्सरचा ट्रीटमेंट घेतो, त्यामध्ये पेशंटचा सर्वात जास्त मोठा फटका इम्युन सिस्टमवर लागतो. आणि आपण जेव्हा म्हणतो की एक बॅलन्स डाएट म्हणजे मॅक्रोन्यूट्रियंट्स आणि मायक्रोन्यूट्रियंट्स, तर आपले प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, जे आपली हाय कॅलरी रिच फूड आहे, आणि आपले सगळे व्हायटमिन्स आणि मिनरल्स, ह्या सगळ्या सेवनांमुळे आपली एकतर इम्युन सिस्टमचे फंक्शनिंग, सगळ्या पेशंटला आपला एनर्जी मिळते, ऊर्जा मिळत राहते सतत. त्यामुळे आपले जे सगळे मिनरल्स आहेत, जसे झिंक म्हणतो, सेलेनियम म्हणतो, ह्यांच्या सगळ्यांची एक अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असते. ह्याच्यामुळे आपल्या सगळ्या इम्युन सिस्टमला प्रोटेक्शन मिळतं आणि एक पॉवर मिळते की ती ज्याच्याने पेशंट्सला एक फायटिंग कपॅसिटी देते. बरोबर आहे. मग एवढ्या मोठ्या ट्रीटमेंटला तेव्हाच तर त्यांना ताकद मिळते की ते त्याला आपण रिकवर होऊ शकतो. बरोबरच आहे. अगदी सामान्यपणे सुद्धा असं सांगितलं जातं की दररोज भरपूर पाणी प्या आणि शरीर अगदी स्वच्छ ठेवा. कर्करोगाच्या रुग्णांच्या शरीरात पाण्याची भूमिका किती महत्त्वाची असते? खरं तर पाण्याचीच नाही, इतर प्रकारच्या द्रव पदार्थांची सुद्धा. येस, व्हेरी इम्पॉर्टंट. शक्यतो म्हणाल तर तुम्हाला कर्करोगा पेशंट्समध्ये ह्याची पाण्याचं महत्त्व जास्त आहे. कारण की जसं मी सांगितलं, काही काही पेशंट्सला मळमळतं, उलटी होते, किंवा काही काही गोळ्यांच्या साईड इफेक्ट्समुळे त्यांना लूज मोशन, आपण जे डायरिया, डिसेंट्री म्हणतो, हे होतं. तर त्या केसेसमध्ये पेशंटला डिहायड्रेशन म्हणजे पाण्याचं प्रमाण अंगात फार कमी होतो. त्यामुळे पेशंट्सचं जरी तुम्ही खाण्याची इच्छा निघून जाते, तर अशा केसेसमध्ये फार महत्त्वाचं आहे की तुम्ही त्यांना फ्रूट ज्युसेस द्यावे किंवा सूप्स द्यावे, डाळीचं पाणी द्यावं, नारळ पाणी द्यावं, जर दूध दही जमत असेल तर छास करून द्यावं. आणि आपण जेव्हा प्रोटीन सप्लिमेंट देतो ते सुद्धा तुम्ही त्यांना पाण्यात मिक्स करून द्यावं. तर जेव्हा लिक्विड्स त्यांना जास्त गेले तर आपण जे बाकीचं जेवण, जे मऊ जेवण आपण देतो, त्याच्याने त्यांना बल्क मिळतं जेवणात. आणि मग ह्या पूर्ण कॉम्बिनेशनने त्यांना एक दिवसभरात त्यांचं मेटाबॉलिझमसुद्धा मेंटेन राहतं आणि एक एनर्जी राहते, ज्याच्याने त्यांना जे काही ट्रीटमेंट घेतो त्याला आपल्याला लढण्याची प्रतिसाद देतात. येस, अगदीच. मगाशी आपण सांगितलं की कर्करोग रुग्णांनी दिवसभरातून 5 ते 6 वेळा छोटे छोटे मील्स घ्यावे, म्हणजे त्यांना थोडं थोडं आपण खायला द्यावं. आता मॅडम, एक आयडियल टायमिंग सांगा की या वेळेला दिवसभरातून कर्करोग रुग्णांनी खायला हवं. करेक्ट. सो फार सिम्पल फॉर्म्युला आहे. तुम्हाला एक असं, जेव्हा तुम्ही एका सर्टिफाईड डायटिशियनकडनं तेव्हा तुम्ही एक डाएट चार्ट बनवून घेता, तर समजा तुम्ही आज 7 वाजता उठला, तर उठल्यावर तुमचं थोडंफार प्रमाण पाणी किंवा कुठलंही ज्यूस जातं. 8 वाजता तुमचा नाश्ता असतो. आता तुमच्या जी ट्रीटमेंट आहे, प्रत्येक, जसं मी सांगितलं, प्रत्येक कर्करोग पेशंट प्रत्येक इंडिव्हिज्युअल असतो, त्याची ट्रीटमेंट वेगळी असते. तर एक डाएट चार्ट दर पेशंटला आपण त्याप्रमाणे बनवतो. सो आता समजा 8 वाजता, समजा आता आपण एक म्हणू की तोंडाचा कर्करोगचा पेशंट आहे, तर ज्याला आपल्याला नळीने जेवण द्यावं लागतं. सो सकाळचा नाश्ता तुम्ही काही मऊ जेवण, जे तुम्ही त्याला सॉलिड्समध्ये नाही देऊ शकत, तुम्हाला त्यांना सेमी सॉलिड किंवा पेस्ट करून त्यांना द्यावी लागते. तर तुम्ही काय दलिया दिलं किंवा सूप दिलं सकाळचं 8 वाजता. त्याच्यानंतर नेक्स्ट आपला जो मील असतो तो 10 वाजता जातो. आता ह्या 8 ते 10 मध्ये तुम्ही त्यांना सतत पाणी वगैरे देऊ शकता. 10 वाजता ह्या पेशंटला समजा आपल्याला दिवसभरात एक 8 स्कूप प्रोटीन पावडरची गरज असते. मग तुम्ही त्यांना 10 वाजता 2 स्कूप प्रोटीन पावडर पाण्यात किंवा दुधात मिक्स करून ते एक नेक्स्ट फीडिंग देऊ शकता. मग 12 वाजता तुम्ही त्यांना नेक्स्ट जेवण द्यायचं. 12ला तुमच्या घरी जर खिचडी बनली असेल तर खिचडीला मऊ करून आपण त्यांना देऊ शकतो. 2 वाजता, आज समजा आता पेशंटला मळमळतं आहे किंवा जर त्यांना जेवण जास्त जात नाही, तर एक प्रोटीन पावडर स्कूप त्यांना परत पाण्यात मिक्स करून द्यायचं. असं दर 2 तासाने पेशंटची रिकव्हरी जशी असेल त्यानुसार त्यांना आपल्याला दर 2 तासाने जे तुम्ही घरीचं जेवण बनवता, पेज, ज्यूस, ह्याच्या सगळ्या प्रमाणात प्रोटीन पावडर ॲड करून त्यांना द्यायचं. अच्छा, तुम्ही जशी सांगितलेली आहे अगदी तशीच कर्करोग रुग्णांनी काळजी घ्यावीच. पण खरं तर या कर्करोगाचा सामना करण्याची वेळच कोणावर येऊ नये, आणि ते तेव्हा शक्य होईल जेव्हा सुरुवातीलाच उपचार मिळतील. आणि त्यासाठी माहीत असायला हवी या कर्करोगाची लक्षणं. मॅडम, आम्हाला तोंडाच्या कर्करोगाची अगदी सुरुवातीची लक्षणं सांगा, जी आपल्या लक्षातही नाही येऊ शकत. बरोबर, फार चांगला प्रश्न परत. पण सर्वात मोठं म्हणजे जे आपण इतकी ॲडव्हर्टिजमेंट केली आहे, कारण की तोंडाचा कर्करोग हे कसं आहे की पेशंट स्वतः आपल्याच हाताने त्याला इन्व्हिटेशन देतो. जे आपल्याला माहिती आहे की जे व्यसन आहे तंबाखूचं, ह्या व्यसनामुळेच जर तोंडाचा कर्करोग होतो, तर सर्वात पहिल्यांदी हे कर्करोगसाठी अवॉइड करायला तुम्हाला व्यसन नाही करायला पाहिजे. त्यानंतर आता जर तुम्हाला कळतं की तुम्ही
जे आता ऑडियन्समध्ये बघताय आणि तुम्हाला समजलं की बाबा तुम्ही कधीतरी सेवन केलं, जरी तुम्ही खूप आधी सेवन केलं आणि आत्ता बंद केलं तरी तुम्हाला थोडाफार रिस्क असतो. आता रिस्क ग्रुप कुठला की सर्वात पहिल्यांदा तोंडाचा कॅन्सर हे माणसांमध्ये होतो, मेल्समध्ये होतं, 30 ते 50 वर्षाच्या वयांच्या माणसांमध्ये होतं. आणि आता लक्षणं कसे म्हणजे तुम्ही घरी स्वतः चेक करू शकता किंवा तुम्ही आमच्याकडे येऊ शकता चेकिंगसाठी. एक रूटीन चेकअप. तुम्हाला काय चेक करायचं आहे की तुमच्या तोंडामध्ये तुम्ही जेव्हा तोंड उघडून जरासं एक टॉर्च मारला मोबाईलमधनं आणि तुम्ही तुमचे गाल पाहिले, तुमचे जीभ पाहिलं, तुमचं टाळू पाहिलं, तुमच्या होटाची आतली भाग पाहिली किंवा तुमचे दात आणि हिरड्या पाहिल्या, ह्यावर जर तुम्हाला कुठलाही लाल किंवा पांढरा चट्टा दिसला किंवा एक छोटा अल्सर दिसलं, अल्सर म्हणजे जे आपण छाला म्हणतो, पण कुठला छाला जो तुमच्या तोंडात गेले 1 महिन्यापासून आहे, जी जखम भरत नाही आहे ती, किंवा अचानक तुमचा कुठला दात हलायला लागला आहे किंवा कुठली अशी जखम आहे जी 3-4 आठवड्यापासून आहे पण ती ठीक होत नाही आहे आणि तुम्ही कधीतरी तंबाखूचं व्यसन केलं आहे किंवा तुमचं तोंड कमी उघडतं आहे, ह्या सगळ्या जर तुमच्या तोंडात जर काय दिसलं तर तुमचं हाय रिस्कमध्ये येता. प्लीज ह्याला टाळू नका, काय किंवा याला दुर्लक्ष करू नका आणि ह्याचं चेकिंग करून घेणं गरजेचं आहे. आता आलेलो आहोत आपण या चर्चेच्या समारोपाकडे. मॅडम, जाता जाता अगदी थोडक्यात काय सल्ला द्याल आपण आपल्या प्रेक्षकांना? पहिली गोष्ट, व्यसन करू नका तंबाखूचा कुठल्याही फॉर्ममध्ये. आणि जर तुम्हाला कधी अशी वेळ आली की तुम्हाला कळालं की तोंडाचा कर्करोग झाला आहे तर घाबरायची गरज नाही आहे. ह्याचं पूर्ण ट्रीटमेंट आता आपण करू शकतो, सर्जरी आणि जर गरज पडली तर रेडिएशन आणि किमोथेरपी. आणि आता आपल्याकडे अशी फॅसिलिटी आहे की एक मल्टीडिसिप्लिनरी टीम अप्रोच, ज्याच्याकडे आपल्याला डायटिशियन्स आहेत. तुमची पूर्ण स्टार्ट टू एंड रिकव्हरी चांगली होऊ शकते. अगदीच अगदीच. खूप खूप आभार, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं. मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.